विधानसभेत भास्कर जाधव आणि सुधीर मुनगंटीवार आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। पर्यटन विकासाच्या नावाखाली कोकणातल्या अनेक गावातली घरं आणि झाडं मोठ्या प्रमाणात तोडली जात असल्याचा आरोप ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला। तर भास्कर जाधव यांच्या या आरोपांना सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं। कोकणातली ही गावं वाचवण्यासाठी 13 डिसेंबर 2021 ला 388 गावं डिजिटल करण्याचा प्रारूप आराखडा आम्ही आणला होता, मात्र तो बदलून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ 22 गावच डिलीट करण्याचा प्रस्ताव आणल्याचा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला। तत्कालीन सरकारनं चुकीचं धोरण अवलंबलं, त्यामुळे कोकणातल्या निसर्गाचा ऱ्हास होत असून हे महाराष्ट्राचं दुर्दैव असल्याचं त्यांनी नमूद केलं। पश्चिम घाटाच्या साइडला दुरान्वयाने ही गावं नसलेली गावं या योजनेमध्ये घेतलेली आहेत। मुंबई गोवा हायवेच्या पश्चिम बाजूला म्हणजे पश्चिम घाटाच्या बरोबर विरुद्ध साइडला, ज्याचा आणि पश्चिम घाटाचा संबंध नाही असं माझं स्वतःचं गाव जे शेकडो किलोमीटर दूर आहे, जी गावं पश्चिम घाटाच्या बाजूलाच नाहीत, जी गावं मुंबई गोवा साइडच्या विरुद्ध बाजूला बरोबर आहेत, ती गावं ह्याच्यामध्ये घेतलेली आहेत। ती गावं मग ती चिपळूणची असतील, संगमेश्वरची असतील, गुहागरची असतील, आज बोलतील आमचे सन्माननीय सदस्य, ती सगळी गावं सिंधुदुर्गातली असतील, ती गावं वगळण्याकरता आपण जातीनिशी अभ्यास करून या केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून या जाचातून आम्हाला आपण मुक्त कराल काय। 5/12/2018 रोजी आम्ही 388 गावं वगळण्याचा प्रस्ताव हा आम्ही पाठवला की यामधून 388 गावं वगळण्यात यावी आणि यासोबत एका आवाजामध्ये अजून काय करता यावं अशा आम्ही सूचना केल्या, ज्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या 98 गावं डिलीट करण्याचा आम्ही निर्णय केला। आणि तात्कालिक मुख्यमंत्र्यांनी पर्यावरणाचं प्रेम अति जास्त दाखवत, प्रेम दाखवलंच पाहिजे, माझंही प्रेम आहे, पण हे अतिरेकी प्रेम नको, प्रेम असावं, पण प्रेम असं असू नये की आपल्या निसर्गाच्या सोबत त्या भूभागामध्ये प्रश्न निर्माण होईल। 388 गावाचा आम्ही प्रारूप पाठवलं आणि नंतर 13 डिसेंबर 2021 रोजी ते कमी करून 22 गावापर्यंत आणलं। म्हणजे 388 गावं आम्ही डिलीट करायला सांगितलंय, पण तात्कालिक मुख्यमंत्री या संदर्भामध्ये 22 गावच फक्त डिलीट करा असा प्रस्ताव पाठवला।